हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत मशरूमची भाजी. अगदी साधी सोपी सिंपल आहे आणि खायलाही खूप छान लागते. माझ्या सर्वात आवडीची भाजी म्हणजे ही आहे, पण ती इकडे जास्त मशरूम भेटत नाही, म्हणून पुण्याला वगैरे कुठे गेलं तरच हे मशरूम आणतात आणि मी त्याची भाजी बनवते. तर याला स्वच्छ कसं करायचं, 2-3 पाणी स्वच्छ धुवायचं. याच्यामध्ये खूप अशी घाण निघते आणि याची स्वच्छ करायचं खूप छान ट्रिक आहे. वरचं कातडं पूर्ण काढायचं, सालसारखं आहे वरती, आणि ते खूप इझिली निघतं आणि ते काढलं एकदम पांढरं शुभ्र असं मशरूम दिसतं. मशरूमचं वरची साल जर काढली तर परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि कट करून 2 फोडी किंवा 4 फोडी अशा करून घ्यायच्या. इथे मी 4 केल्या. आता कढईमध्ये तेल आणि तूप दोन्ही मिक्स केलं आहे मी. तुपाने छान असा फ्लेवर येतो भाजीला. इथे मशरूम परतून घ्यायचं. आता मशरूम परतते वेळेस याला पाणी सुटतं थोडंसं, पण छान लागतं परतल्यानंतर. फुल गॅसवर असं छान परतून घ्यायचं. तुपाचा फ्लेवर येतो त्याच्यामध्ये. त्याला खूप पाणी सुटतं मशरूमला, तर तेलामध्ये थोडंसं पाणी दिसत असेल, पण आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची कांदा टमॅटोची, त्याच्यामुळे काही हरकत नाही. तेच तेल वापरायचं. तर कांदा टमॅटो, एक मिरची, जिरे, लवंग, मिरे टाकायचे. लसूण अद्रकची पेस्ट देखील याच्यामध्येच टाकून घेतली. छान असं कांदा असा ट्रान्सपरंट झाला पाहिजे, पातळ असा दिसला पाहिजे. आपल्याला फ्राय नाही करायचं, आपल्याला शिजवून घ्यायचं. तर इथे छानसे आपली ग्रेव्हीसाठी तयार आहे मसाला हा. 2-3 मिनिट आपल्याला हा चांगला परतवून घ्यायचा आणि याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची. आता त्याच कढईमध्ये आपल्याला हळद, लाल तिखट टाकून घ्यायची आणि छान अशी परतू द्यायची, म्हणजे तरी येते भाजीला. आणि जी कांदा टमॅटोची पेस्ट होती तीही नंतर याच्यामध्ये घातली आणि या पेस्टला परतायचं. जास्त परतायची गरज नाही, कारण की आपण ती ऑलरेडी शिजवून घेतलेली आहे. पाणी थोडंसं टाकून घ्यायचं आणि छानपैकी शिजवायची. आता इथे पाणी टाकायची गरजच नाही, पण मी टाकलेलं आहे. थोडीशी उकळी आली की आपण याच्यामध्ये मशरूम टाकणार आहोत. मीठ घालून घ्यायचे. आता इथे हे मशरूम आपण टाकणार आहोत. तर मशरूम ऑलरेडी शिजलेलंच आहे. खूप फास्ट शिजतं हे, तेलामध्ये परतते वेळेस शिजलं. आता थोडंसं उकळू द्यायचं आणि गॅस बंद करून टाकायचा. वरतून अशी छानशी कोथिंबीर पेरायची आणि तयार आहे आपली ही मशरूमची भाजी. खूप टेस्टी लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.